मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर रुपाली चाकणकरांकडून महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा, सुनेत्रा पवारांकडे राजीनामा सुपूर्द, भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण चाकणकरांना भोवलं. वैयक्तिक कारणानं आणि स्वेच्छेनं राजीनामा दिलाय. रुपाली चाकणकरांकडून स्पष्ट, तर भोंदूबाबा खरातवर कठोर कारवाई करा. आध्यात्मिक श्रद्धेतून खरातवर विश्वास ठेवला, त्याची दुसरी बाजू माहीत नव्हती, चाकणकरांची स्पष्टोक्ती. भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाची एसआयटी मार्फत चौकशी व्हावी, प्रकरणाचा सखोल आणि वस्तुनिष्ठ तपास व्हावा, रुपाली चाकणकरांचं मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र. भोंदूबाबा खरात प्रकरणी दीपक केसरकरांचा निकटवर्तीय एसआयटी चौकशीच्या फेऱ्यात. एसआयटीकडून दीपक लोंढेची कसून चौकशी. दीपक लोंढे सिन्नरमध्ये जमीन खरेदी विक्रीच्या व्यवसायामध्ये सक्रिय. चाकणकर गुन्हेगारी कटामध्ये सामील होऊन गुन्हेगारांना अभय देत होता. राज्य महिला आयोगावरील कीड गेली. चाकणकरांच्या राजीनाम्यानंतर रुपाली ठोंबरे पाटलांची जहरी टीका. खरात प्रकरणामध्ये चाकणकरांना 6 आरोपी करा. चाकणकरांनी गुन्हेगाराची मदत केली आहे. चाकणकरांच्या कारकिर्दीवरही सुषमा अंधारेंचे सवाल. चाकणकरांच्या नार्को टेस्टची मागणी. खरातसोबत अनेकांचे फोटो, मात्र महिला म्हणून मला सॉफ्ट टार्गेट केलं जात आहे. रुपाली चाकणकरांचा आरोप, तर अनामिका कापल्याचा दावा केल्याप्रकरणी सुषमा अंधारेंना कायदेशीर नोटीसही पाठवणार. भोंदूबाबाचं बिंग फोडणारा शिर्डी प्रकरणातील आरोपी नीरज जाधव पोलिसांच्या ताब्यात. खरातच्या केबिनमधील सीसीटीव्ही फुटेज बाहेर आणल्याचा संशय. पीडित मुलीला तिचे मॉर्फ व्हिडिओचे स्क्रीनशॉट्स पाठवल्याप्रकरणी नीरज जाधव विरोधात गुन्हा. भोंदू अशोक खरातचा आणखीन एक कारनामा समोर. उपचाराच्या नावाखाली अल्पवयीन मुलीवर अघोरी प्रकार केल्याचा सीसीटीव्ही समोर. केबल टेस्टर आणि तांत्रिक उपकरणांचा वापर करून खरातची भोंदूगिरी. भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी लैंगिक शोषणाचे 100हून अधिक व्हिडिओ समोर. 2 लॅपटॉप, 8 लाखांची रोकड, 1 पिस्तूल, 3 जिवंत काडतुसं आणि मालमत्तांची कागदपत्र पोलिसांच्या हाती.